नमस्कार. आज आपल्यासोबत आहेत आदिवासी भागातील तरुण तडफदार नेतृत्व, अन्यायाविरुद्ध आवाज उठवणारे बंडूभाऊ तळे. कालच त्यांनी राष्ट्रवादी सोडून शिवसेना पक्षात प्रवेश केला आहे. बंडूभाऊ, सांगा, तुम्ही शिवसेना पक्षात प्रवेश करण्याचे कारण काय? नमस्कार संदीप भाऊ. खरं तर शिवसेना सोडून पक्षामध्ये प्रवेश करण्यामागे पाठीमागचं एकच कारण होतं. आमचे जे 3 उमेदवार होते ते आम्ही राष्ट्रवादीकडे इच्छुक होते. मग त्यामध्ये सुनीताताई असतील, त्यानंतर आमची कमलताई असेल, नीलमताई असतील. तर आम्ही खरं तर हे सगळे राष्ट्रवादीचे उमेदवार होते. आम्ही पक्षाकडे इच्छुक होतो, पण पक्षाने आम्हाला काही न्याय दिलेला नाही. त्यामुळे आम्ही राष्ट्रवादी सोडून शिवसेना पक्षामध्ये सर्वांनी प्रवेश केलेला आहे. मला सांगा, तांबे बारोगणात कौल नक्की कुणाला राहील? तांबे बारो गणात जर आता जर म्हटले तुम्ही तांबे बारो गटामध्ये, तर सुनीताताई यांना मोठ्या प्रमाणावरती कौल राहील. साधारणतः सुनीताताई बोराडे किती मतांनी निवडून येतील? साधारणतः जर अंदाज जर केला तर सुनीताताई बोराडे 5,000 ते 6,000 मतांनी विनिंग राहतील त्यावेळेस. तुमची नाराजी देवराम लांडेंवर का आहे? संदीप भाऊ, खरं जर सांगायचं झालं तर आज आपण आपल्या आदिवासी भागातले जर विकास कामे जर पाहिली तर आपण पाहतोय आदिवासी भागातील रस्ते असतील, आदिवासी भागातील दवाखान्याचे प्रश्न असेल, शिक्षणाचा प्रश्न असेल, त्यानंतर पाणी प्रश्न असेल. हे जर आपण आजही तुम्ही पहा आदिवासी भागातले एकंदरीत तुम्ही आदिवासी भागात फिरून पाहता, तुम्ही आदिवासी भागातले आहात, त्यामुळे तुम्हाला माहितच आहे हे सगळे प्रश्न. हे खरं तर लांडे साहेब ज्यावेळेस झेडपी अध्यक्ष होते त्यावेळेसच हे सगळे प्रश्न मार्गी लागायला लागत होते. आज शिक्षण जरी म्हटलं शिक्षणाचा, तर आपल्याकडं आपल्या भागात शिक्षणाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावरती आहे. त्यानंतर आरोग्याची तर दयनीय अवस्था आहे. लांडे साहेबांनी जे दवाखाने, आता आपण पाहतो गोगरेवाडी या ठिकाणी चांगल्या प्रकारे दवाखाना आहे. लांडे साहेबांनी जो केवाडीमध्ये जो दवाखाना आला, तो केवाडीचा दवाखाना जो बस स्टॉप आहे, म्हणजे रस्त्यापासून जे लोकांना जे सोयीस्कर होतं त्यापासून, तर त्यांनी जवळजवळ 3 ते 4 किलोमीटर तो आतमध्ये दवाखाना बांधला. आणि गेले 2 वर्षापासून जर दवाखाना जर आपण पाहतोय तर गेले 2 वर्षापासून तो दवाखाना बंद अवस्थेत आहे. तो कधीच तो दवाखाना चालू व्हायला पाहिजे होता आणि तो लोकांच्या सेवेसाठी तो दवाखाना पाहिजे होता आजपर्यंत, पण तो दवाखाना अद्यापही चालू झालेला नाहीये. तसं अजून आपण पाणी प्रश्न पाहतोय. जलजीवन योजना असतील, तर जलजीवन योजनेची एकही योजना अद्यापही चालू झालेली नाही आदिवासी भागात. हे सगळे प्रश्न पाहता एकंदरीत वैयक्तिक लाभाच्या योजना असतील, ह्या आजपर्यंत गरिबापर्यंत कुठल्याही पोहोचलेल्या नाहीयेत. तसेच जर आपण जर पाहिलं ज्या योजना होत्या त्या आता माझ्या माहितीप्रमाणे ज्या आजपर्यंत वैयक्तिक लाभाच्या योजना असतील. तुम्ही म्हणता वैयक्तिक लाभाच्या योजना पोहोचल्या नाही, बरोबर. त्यांचं तर म्हणणं आहे की त्यांनी वैयक्तिक लाभाच्या योजना प्रत्येक भागातील प्रत्येक लाभार्थीपर्यंत पोहोचवल्या आहेत. बरोबर संदीप भाऊ, योजना ह्या प्रत्येक भागातील प्रत्येक लाभार्थीपर्यंत पोहोचल्या आहेत, पण ह्या योजना ज्या आहेत ह्या फक्त मोजक्याच लाभार्थ्यांपर्यंत पोहोचलेल्या आहेत. मग जिथं गिरण असेल, ताडपत्री असेल, हे ठराविक कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचलं. म्हणजे त्यांची जी चेन सिस्टम होती, म्हणजे त्यांचे जे कार्यकर्ते होते त्यांच्या थ्रू जिथपर्यंत गेल्या तिथपर्यंत, पण जे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचायला पाहिजे होतं ते पोहोचलेलं नाहीयेत. तर ज्या ह्या योजना आहेत, ह्या ज्या मोठ्या योजना आहेत, ह्या फक्त लांडे साहेबांनी त्यांच्या नातेवाईकांना दिलेल्या आहेत. असे माझ्याकडे भरपूर पुरावे आहेत. माझ्याकडे टोटली योजनांच्या याद्या माझ्याकडे आजही अवेलेबल आहेत. तुमच्यावर मागे काही दिवसापूर्वी गुन्हा दाखल झाला होता, बरोबर. त्याचे कारण काय? गुन्हा दाखल करण्याचे मागचं हेतू काय होता? खरं तर माझ्यावरती जे गुन्हे दाखल करण्यात आले होते ते टोटल गुन्हे खोटे होते. आणि मी जे आहेत हे योजना असतील, आदिवासी भागातील विविध विकास कामे असतील, याच्यावरती ज्यावेळेस मी आवाज उठवला त्यावेळेस माझा आवाज दाबण्यासाठी हे खरं तर माझ्यावरती खोटे गुन्हे दाखल करण्यात आले होते. कोणी गेले होते तुमच्यावरती? देवराम लांडे, दुसरं कोणी खोटे गुन्हे दाखल करायला. आज मी त्यांच्या ते सासूबाईचं जे प्रकरण बाहेर काढले, एकच व्यक्तीना, जी व्यक्ती सरकारी सेवेत होती, रिटायर आहे, त्या व्यक्तीचं वय 80+ आहे, त्या व्यक्तीच्या नावावरती 6 प्रकरण घेतलेली होती सरकारी शासकीय योजना. आणि ते पण ताडपत्री गिरणी नव्हे तर मोठमोठ्या योजना घेतल्या होत्या. मग ते मोटरवेल हे असेल, इलेक्ट्रिक मोटरवेल असेल, त्यानंतर ऑइल इंजिन असेल, म्हणजे अशा चांगल्या मोठमोठ्या योजना ज्या होत्या त्या त्यांच्या सासूबाईच्या नावावरती घेतले होते. त्याच्यावरती मी आवाज उठवल्यामुळे माझा आवाज दाबण्यासाठी त्यांनी खरं तर माझ्यावरती खोटे गुन्हे दाखल केले होते. म्हणजे तुमचा थेट आरोप आहे की देवराम लांडे यांनी ज्या वैयक्तिक लाभाच्या योजना मोठ्या आहेत ते त्यांच्या नातेवाईकांना दिल्या आहेत? मी संदीप भाऊ, खरं तर मी आरोप करत नाही, तर माझ्याकडे पुरावे आहेत. तुम्ही मला कधीही सांगा, कोणत्या मिनिटाला सांगा, मी तुम्हाला ते सगळे पुरावे दाखवतो.
जर तुमच्याकडे पुरावे आहेत तर तुम्ही ते इतके दिवस जाहीर का केले नाही? जाहीर का केले नाही तर मी ज्या वेळेस हे पत्रकार परिषद घेतली, तुम्ही पाठीमागं पाहिलं असेल, मी कोंडाजी बाबा डेरे या ठिकाणी पत्रकार घेतली होती, पत्रकार परिषद घेतली होती. त्यावेळेस पत्रकार परिषद झाल्यानंतर माझ्यावरती लागोपाठ खोटे गुन्हे दाखल करण्यात आले आणि त्यामुळे मग ते माझा तो आवाज दाबण्यात आला त्यावेळेस. तुम्ही माहिती अधिकारात देवराव लांडेंनी आतापर्यंत त्यांच्या कार्यकाळात जेवढ्या योजना ज्या बोगस तुम्ही म्हणताय ज्या बोगस आहे, बरोबर, त्यांचा बोगस लाभार्थ्यांना लाभ दिला आहे, बरोबर, त्याचे तुमच्याकडे पुरावे जमा केले तुम्ही, हे खरं आहे का? आहेत ना, माझ्याकडे सगळे पुरावे आहेत. वेळ आली का ते सगळे बाहेर येतील. आता हल्ली एवढ्या देवराव लांडे यांच्या वाढदिवसानिमित्त जो अपघात झाला त्यावर तुमचं मत काय? काय झालं संदीप भाऊ, खरं तर आज आपण पाहत आलेलो आहे काय, देवराव लांडेवरती यांच्यावरती जो गुन्हा दाखल झाला तर तो आपण पाठीमागचा काळ जर पाहिला 2 वर्षापूर्वी कोरोनाचा काळ, त्यावेळेस पूर्ण कोरोनाच्या काळामध्ये पूर्ण भारत बंद असताना देवराव लांडे यांनी यांच्या मुलांची लग्न केली. ज्यावेळेस मुलांची लग्न केली गुन्हे दाखल झाले होते. आता पण जे गुन्हा त्यावेळेस लग्नाच्या वेळेस पण त्यांच्यावरती गुन्हे दाखल झाले होते. त्याच्यानंतर आता पण ज्या वेळेस हा जो गुन्हा दाखल झाला त्यावेळेस यांच्याकडे कुठली परवानगी नव्हती. जी परवानगी पाहिजे, पोलीस डिपार्टमेंटची जी परवानगी पाहिजे, कुठलंही म्हणजे कायद्याने कुठलंही त्यांच्याकडे काही हे नव्हतं. पण त्यांनी हे असंच डीजेला परवानगी नसताना डीजे आणणे, नाचणे. आज आपण पाहतोय तालुक्यामध्ये चांगले दिग्गज पडले, चांगले पैशावाले पडलेत, पण ते कधी असा उत्मात करत नाहीत. हा असा उत्मात केल्यामुळं हे असं होतच. आणि याच्यामध्ये काय झालं, एक गरीब कुटुंबावरती अन्याय झाला. आज त्या कुटुंब पूर्ण बसलेलं आहे. त्या कुटुंबाचा आज वारस संपलेला आहे. म्हणजे यांच्या हौशेपायी, यांच्या ह्या डीजेवर नाचण्यापायी, यांच्या ह्या नाच कामापायी, यांच्या ह्या उत्मातापायी आज या गरीब कुटुंबाचं पूर्ण आयुष्य उद्ध्वस्त झालेलं आहे. अपघात झाला, अपघातच होता तो. यात देवराव लांडेवर राजकारण करून गुन्हा दाखल झाला असं त्यांचं म्हणणे आहे. यावर तुमचं मत काय? 100% देवराव लांडे यांचं चुकीचं आहे. जर तुम्हाला परवानगी नव्हती तर तुम्ही डीजे आणला का? मिरवणुकीला परवानगी नसताना तुम्ही मिरवणूक काढली का? म्हणजे याच्यात 100% चुकीचेच आहे देवराव लांडे खरं तर. जर तुम्ही म्हणताय देवराव लांडेंनी त्यांच्या 25 वर्षाच्या कार्यकाळात काहीच समाजोपयोगी विकास केला नाही, परंतु आता देवराव लांडे स्वतः उभे नाहीये. आता त्यांची सुनबाई ज्या उच्च शिक्षित आहेत, माहिताई लांडे, या उभ्या आहेत. पण तुमचा त्यांना विरोध का? काय झालं संदीप भाऊ, आता आपण पाहतोय, आज जर तुम्ही पाहिलं तर सरपंच संघटनेची मिटिंग जरी असली तर त्यांच्या सुनबाई कधीच उपस्थित नसतात. पेसा सरपंचाची मिटिंग असो, पेसाची पंचायत समितीला मिटिंग असो, त्यांच्या सुनबाई अद्यापही उपस्थित नसतात. त्यांच्या ग्रामपंचायतमध्ये ग्रामसभा पण होत नाही. त्यामुळं काय होते, जे आजही जर हे जर झालं, सुनबाई जरी निवडून आल्या तर ह्या सगळा कारभार हा चौथी नापासच माणूस पाहणार आहे. त्यामुळे माझा 100% त्यांना विरोध आहे. तुम्ही आता जनतेला काय आव्हान करसाल? मी जनतेला एकच आव्हान करीन का सुनीताताई यांना भरघोस मताने निवडून द्या, एवढं माझं आव्हान राहील जनतेला. सुनीताताईच का? सुनीताताई आज गेले 7 ते 8 वर्ष कुठलंही पद नसताना, कुठलं काही नसताना समाजामध्ये आहेत, लोकांच्या सुखदुःखात आहेत. त्यामुळे 100% आणि भविष्यात ज्यावेळेस त्यांच्याकडे पद येईल, ज्यावेळेस त्यांच्याकडे सत्ता येईल, त्यावेळेस 100% भागाचा विकास केल्याशिवाय राहणार नाही ते. त्यामुळे सुनीताताईची ह्यावेळेस सुनीताताईच पाहिजे. धन्यवाद साहेब.